नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एनडीटीव्ही मध्ये तुमचं स्वागत आहे. पुन्हा तीच विनंती, आमचं युट्यूब चॅनल आहे, आम्ही फेसबुकला आहोत, इन्स्टाला आहोत, सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत. आम्हाला फॉलो करायला लागा. 2-3 मुद्दे मी टॅग केलेत. एक तर श्री धनंजय मुंडे यांचा जो दौरा आहे तो दौरा राजकीय दृष्ट्या का महत्वाचा आहे, कारण त्यांनी कुणाकुणाला मेसेज दिला हे क्लिअर झालंय. काही वेळापूर्वी त्यांची एक पत्रकार परिषद झाली, कारण अंजली दमाने यांनी त्यांच्यावरती आरोप केले. खरं म्हणजे महंतांनाच त्यांनी प्रश्न विचारले की ज्या महंतांनी, नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडे यांच्या पाठीशी सगळा समाज उभा आहे आणि त्यांचा ह्या सगळ्या घटनेमध्ये काहीही संबंध नाही असं सांगितलं, तेव्हा अंजली दमाने म्हणाल्या की माझ्याकडे पुरावे आहेत, मी ते पुरावे त्यांना देईन, आणि ते पुरावे बघून त्यांनी बोलले असते तर अधिक योग्य राहिलं असतं. नेहमीप्रमाणे संजय राऊत बोलले, नाना पटोले बोलले, मनोज जरांगे पाटील यांनी पण या संदर्भामध्ये प्रतिक्रिया व्यक्त केली. तर असं दिसतं आहे की धनंजय मुंडे यांच्या ह्या दौऱ्याचे काही अर्थ आहेत आणि ते अर्थ फार महत्वाचे आहेत. एकतर मुळामध्ये वंजारी समाजामध्ये भगवानगडाचं अनन्यसाधारण असं महत्व आहे. अत्यंत पूजनीय असा भगवानगड आहे त्यांच्यासाठी. तिथे भगवान बाबाची समाधी आहे. ज्या भगवान बाबांनी शिक्षणाचं महत्व सांगितलं, ज्या भगवान बाबांनी तुम्ही व्यसनमुक्ती करायला हवी असा भाव सांगितला, ज्या भगवान बाबा वारकरी संप्रदायातलं एक महत्वाचं प्रस्थ आपण ज्याला म्हणू, आदर्श पूजनीय असे म्हणू आपण त्यांना, तर त्या भगवान बाबाची जिथे समाधी आहे तिथे लाखोच्या संख्येनं भाविक जातात. दिवंगत गोपीनाथ मुंडे इथं असताना, हयात असताना त्यांनी सातत्यानं आपला जो विचार आहे त्या भगवानगडाच्या माध्यमातून मांडला. पंकजा मुंडे मंत्री झाल्यानंतर सुद्धा भगवानगडावरती त्यांचे दसरा मेळावे व्हायचे आणि बहीण आणि भावाचा संघर्ष जसा जसा टिपेला गेला तसा तसा त्या भगवानगडावरती जो काही राजकीय संदेश दिला जातो आहे त्या संदेशाला नामदेव शास्त्रींनी आक्षेप घेतला आणि ते म्हणाले की इथून तुम्हाला राजकीय भूमिका मांडता येणार नाही. आणि मग पंकजा मुंडे यांनी भगवानगडाचं महत्व अबाधित राहावं म्हणून त्याच्याऐवजी खाली पायथ्याला भगवानगडाचा दसरा मेळावा घेण्याला सुरुवात केली. म्हणजे तेव्हाची नामदेव शास्त्रींची भूमिका अशी होती की भगवानगड हा कोणत्याही राजकीय गोष्टीमध्ये बोलणार नाही. परंतु आज मात्र भगवानगडाच्या त्या एक दिवसाच्या मुक्कामानंतर आपली भूमिका धनंजय मुंडे यांनी नामदेव शास्त्री यांना सांगितली असावी आणि त्यातल्या ज्या गोष्टी त्यांना पटल्या, कारण आज भगवान बाबाच्या समाधीचं त्यांनी दर्शन घेतलं, त्याचे फोटो व्हिडिओज माध्यमाकडे त्यांनी पाठवले आणि मग त्याच्यानंतर नामदेव शास्त्रींनी भूमिका घेतली. त्यामुळं काल जेव्हा अजित पवार हे बीडमध्ये डीपीडीसीच्या बैठकीला गेले होते आणि पक्ष कार्यकर्त्याच्या माध्यमातून त्यांनी सरळ सरळ धनंजय मुंडे यांना मोठा संदेश दिला की तुमचं आजवरचं जे राजकारण आहे, कारण टीव्हीच्या बातम्या ज्या येत आहेत त्याचा संदर्भ अजित पवारांनी दिला, तो बेसिकली वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या संदर्भात येत आहे. सुरेश धस रोज रोज नवनवीन आरोप करतायत, अंजली दमानिया रोज नवनवीन मुद्दे मांडतायत आणि आता असं दिसतंय की वाल्मिक कराड हा जेलमध्ये जरी गेला तरी धनंजय मुंडे यांचा राजीनामा होईपर्यंत बहुधा अंजली दमानिया, सुरेश धस हे काही थांबणार नाही. आणि म्हणून रोज जे आरोप प्रत्यारोप होत आहेत त्याचा संदर्भ देऊन अजित पवार म्हणाले की बीडमध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली आहे, बीडमध्ये लोक बंदुका हातात घेऊन हव्या त्या वेळेला फायर करतात, बीडमध्ये भ्रष्टाचार आहे, कारण चिरीमिरी घेऊन वाटप करून वगैरे ह्या गोष्टी अजित पवारांचे शब्द आहेत. आणि मग तो पेन ड्राईव्ह तर आणला सुरेश धसानी आणि मी काय हे करणार नाही, मी मकोका लावीन, मी अशी कुठलीही कृती करणार नाही की ज्यामुळे बीडचं नाव जे आता खराब झालेलं आहे त्याच्यात भर पडेल वगैरे असं अजित पवार म्हणाले. तेव्हा शेजारी धनंजय मुंडे उभे होते. त्याचा राजकीय अर्थ माध्यमांनी जो काढला तो हाच आहे की धनंजय मुंडे यांचा राजीनामा टप्प्यात आलेला आहे, कारण जोशींना जे भेटायला ते दिल्लीमध्ये गेले, त्यांच्या खात्याचे मंत्री आहेत वगैरे, तिथे सुद्धा त्यांनी तो प्रयत्न केला असावा आणि अशी चर्चा आहे की भाजपातनं तो दबाव आहे. पण इंटरेस्टिंगली भाजपला याची जाणीव आहे की, कारण राष्ट्रवादी काँग्रेसमधले दिल्लीमध्ये राजकारण करणारे एक नेते आपल्या पक्षाच्या मंत्र्यांना आणि आमदारांना म्हणाले की धनंजय मुंडे यांच्या मागे जर मोठा समाज नसता तर धनंजय मुंडे यांच्यावरती याआधीच कारवाई झाली असती. भाजपलाही पूर्ण माहिती आहे की धनंजय मुंडे हे ओबीसी समाजाचे एक मोठे नेते आहेत, म्हणजे वंजारी समाजाचे नेते आहेत, जसं पंकज आहेत. छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश झालेला नाही. ओबीसीच्या पाठिंब्यावरती हे सरकार आलेलं आहे बहुमतानं. अशा वेळेला ओबीसी नेतृत्वाचे पंख कापले जात आहेत असा मेसेज जाणं काही बरोबर नाही. त्यामुळं काल माध्यमाशी बोलताना श्री देवेंद्र फडणवीस यांनी ह्याची जबाबदारी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या अजित पवारांकडे ढकलली. अजित पवारांनी, गमतीशीर गोष्ट आहे की अजित पवारांनी आपल्या मंत्र्यांच्या विरोधातल्या आरोपाबद्दल मुख्यमंत्री कारवाई करतील असं सूचित केलं आणि मी तेव्हाही तो व्हिडिओ बनवला होता की अजित पवारच अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडे यांच्यावरती दबाव वाढवत आहेत. कारण जर धनंजय मुंडे यांना तो पूर्ण पाठिंबा असता तर धनंजय मुंडे यांच्या विरोधातले अंजली दमानिया यांनी दिलेले पुरावे त्यांनी आमदारासमोर मांडले नसते. ते मांडले, तिथे चर्चा घडवून आणली.
आणि मग एक प्रकारे पक्षातनं सुद्धा कसा माझ्यावरती दबाव आहे असं सूचित केलं. हे सगळं धनंजय मुंडे यांच्या लक्षात आल्यानंतर भलेही त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हे सांगितलं की मी जे भगवान बाबाच्या सानिध्यात गेलो तर मला भगवान गडाच्या इथे जाऊन आत्मीय समाधान मिळतं. माझी गेली 53 दिवस झाले मी अडचणीत आहे, माझी मीडिया ट्रायल सुरू आहे, तर मी तेव्हाच गेलो असतो, पण मंत्री झाल्यानंतर जावं अशी माझी इच्छा होती, त्याप्रमाणे मी गेलो. पण हे आजच्या परिस्थितीमध्ये कोणीही मान्य करणार नाही, भलेही ते खरं असलं तरी. आज काय दिसतं आहे तर हा जो दबाव आलेला आहे तो दबाव त्यांना झुगारून द्यायचा आहे. त्यांना हे सूचित करायचं आहे की जसं नामदेव शास्त्रींनी सांगितलं की संपूर्ण वंजारी समाज हा दिवंगत गोपीनाथ मुंडे, आणि हे न बोललेलं वाक्य पण मला जे सूचित होत आहे ते, हा आज धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आहे, पंकजा मुंडे यांच्या पाठीशी नाही. कारण नामदेव शास्त्रींनी पंकजा मुंडे यांच्याबद्दलची भूमिका स्पष्ट केलेली आहे. आणि अशा वेळेला भाजपाला सुद्धा 288 पैकी जवळपास 55 ते 60 विधानसभा मतदारसंघामध्ये जो समाज प्रभावी आहे, कारण मी जातीवंत महाराष्ट्र ही सिरीज केली आणि अनेक जणांनी मला सांगितलं की खरं तर याचं डॉक्युमेंटेशन व्हायला पाहिजे की कोणत्या विधानसभा मतदारसंघामध्ये हा समाज प्रभावी आहे वेगळा. तसं हा नगर जिल्ह्यामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये, धाराशिव जिल्ह्यामध्ये, मराठवाड्यातल्या उर्वरित जिल्ह्यामध्ये, उत्तर महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये, नाशिकमध्ये, तसंच काही प्रमाणामध्ये नवी मुंबई वगैरे भागामध्ये हा जो समाज प्रभावी आहे, तर या समाजाला दुखावून चालणार नाही हा संदेश द्यायचा होता. म्हणून धनंजय मुंडे हे तिथे गेले. हा संदेश त्यांनी भाजपला दिला आहे आणि सगळ्यात मोठा संदेश दिला आहे तो अजित पवारांना की तुम्ही माझ्या विरोधामध्ये जी कारवाईची भूमिका घेत आहात तर ती भूमिका राजकीय दृष्ट्या तुम्हाला परवडणार नाही. धनंजय मुंडे यांनी आजची अशा पद्धतीनं ही जी आपल्याच पक्षाला आणि मित्र पक्षाला एक प्रकारे संदेश देण्याची जी कृती केलेली आहे त्याकडे पक्ष कसे बघतात ते आपल्याला पाहावं लागणार आहे. का माझ्यामध्ये हा दबाव तर त्यांच्यावरती वाढत चाललाय आणि हा दबाव हा सरकारच्या दृष्टीनं सुद्धा अडचणीचा आहे. कारण रोज ज्या बातम्या आहेत जी माध्यमामध्ये चर्चा सुरू आहे ती धनंजय मुंडे स्वर्गीय दिवंगत संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाची, आणि त्याला वेगवेगळे पदर जोडले जात आहेत आणि नवीन नवीन बॉम्बशेल टाकतायत ते सुरेश धस. हे एवढे राजकीय अर्थ धनंजय मुंडे यांच्या या सगळ्या भगवान गडाच्या दौऱ्याच्या निमित्ताने होते ते महाराष्ट्रासमोर आम्ही मांडले. म्हणून पुन्हा एकदा तीच विनंती, आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण इतकं तुम्हाला सरळ थेट असं कुठेही विश्लेषण पाहता येणार नाही. कुणीतरी या बाजूला झुकलेलं आहे, कुणीतरी त्या बाजूला झुकलेलं. बाय द वे आणखीन एक मी व्हिडिओ केलाय, श्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात हे जे सरकार, जे बहुमतातलं सरकार आहे, हे बहुमतच या सरकारसाठी अडचणीचं ठरणार आणि हे आमचं भाकीत आहे. रोज उठून काही ना काहीतरी या सरकारच्या विरोधात त्यांच्या मित्रपक्षातल्या मंडळीकडनं सुरू आहे. थांबूया.